आता हेच देऊ आता हेच देऊ सोय घेऊ शिरोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने सवी सवी घेऊ घास ब्रह्मरस श्रावणी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसा हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून काल्याविषयीची आवड व्यक्त करतात. विश्ववंदनीय संत सम्राट ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सुरू असलेला हा उत्सव आणि या उत्सवाची या ठिकाणी आज सांगता होते. तसं पूर्ण आळंदीमध्येही या उत्सवाची आज सांगता ज्ञानोबारांनी या वेळेला ज्ञानोबारांचा हा समाधी सोहळा झाला. प्रत्यक्ष पांडुरंगाने हा सोहळा जगातले सगळे ऋषी मुनी संत साधक वारकरी भाविक जन यांना निमंत्रित करून त्यांच्या साक्षीने साजरा केला. त्याही सोहळ्याची सांगता ही अमावस्येच्या दिवशी झालेली आहे. त्याप्रमाणे आजही या सोहळ्याची सांगता होते आणि सांगतेच्या निमित्ताने बाबांची आज्ञा झाली सेवा कर. त्याप्रमाणे आपण सेवा करत आहोत. चिंतना करता घेतलेला तुकोबारांचा अभंग आहे आणि काल्याविषयीची मीमांसा करणारा हा अभंग आहे.
शेवटीच का केला जातो? आरंभी केला, मध्यंतरी केला, काय अडचण आहे? शेवटच्या दिवशी का काला करावा? तर याचं उत्तरही हे की साध्य हे शेवटी असतं. साध्य हे शेवटी असतं आणि वैष्णवांचं साध्य हा काला आहे. मुरमुरे त्याच्यामध्ये दही टाकलेले, मिरच्या उभ्या केलेल्या आहेत, तुळशीची पानं टाकलेले हे काल्याचं प्रतीक आहे. तसा काल्याला वैष्णव संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व. काल्याविषयी असे अभंग आपण पाहतोय की हा काला वैकुंठात नाही. म्हणे काला ज्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी आहे, थोडीफार लक्ष्मीची कृपा ज्याच्याकडे त्याच्याकडे सगळं राहत. थोडीशी लक्ष्मीची कृपा असेल काय नाही त्याच्याकडे सगळं नाही. आणि जिथं साक्षात लक्ष्मी आहे वैकुंठात राहणारे, वैकुंठातून आलेले तेच सांगतात की तिथं काय नाही, काला नाही. आपल्याला तर ते वैकुंठ नावाचं एखाद्याने घर दिलं तर तेवढं माहिती असतं. वैकुंठात आपण कधी गेलेले, कोणी गेले असेल तर मला काय माहिती नाही, पण आपल्याला तर काही माहिती नाही. आपण तिथे गेलो नाही, ग्रंथातून त्याचं दर्शन अशा प्रकारचं होतं. पण साक्षात त्या ठिकाणी लक्ष्मी आहे, लक्ष्मीपती आहे. तिथं काला नसेल, मुरमुरी मिळत नाही. व्यापाऱ्याला हे कळालं तर त्याला निवारी सोडून तिकडं मानतात. कारण जिथं जे नाही तिथं त्याला भाव भरपूर मिळतो, वाटेल तसा मिळतो. काला वैकुंठात नाही म्हणजे काय? पण तुकोबारे सांगतात नाही, काला वैकुंठातच नाही आहे असं नाही, सत्य लोकांमध्ये नाही. कारण सत्य लोकात असतात तर तो बाबा इकडे खाली भीक मागायला आला नसता. सत्य लोकांचा राजा ब्रह्मदेव तो कशाला आला असता? खरेदी करून घ्यायला तिचा स्वर्गामध्ये नाहीये. वरच्या लोकात नाही तर मग खालच्या लोकात नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. कैमुती कन्या आहे, तिथं कामधेनू आहे, तिथं चिंतामणी आहे, तिथं कल्पतरू आहे, तिथं जर हा काला नाही तर मग खालच्या लोकात हे बाकीचं नाहीच आहे. त्यामुळे तिकडंही काला नाहीये. काला फक्त या लोकांमध्ये आणि या लोकांमध्येही वैष्णवात काला आहे. हा काला देव वैष्णवाला वाटतात किंवा वैष्णव वैष्णवाला वाटतात. वैष्णव वैष्णवाला वाटतात तेही सगळ्या वैष्णवाला नाही. शब्द
काला वाटू एकामेका संभ्रमे समारंभपूर्वक आणि हा काय काला वाटू पण सगळं लोक नाही ना अरे अरे लहान थोडं म्हणणारे सगळ्याशी येते अधिकार म्हणणारे काला वाटताना मात्र कंजूस होतात एरवी उदार असणारी ही संत मंडळी काला वाटायच्या बाबतीत कंजूस होतात ते म्हणतात काला वाटू पण कोणाला आमच्या आमच्यातच काय बचर म्हणून खासदार पोरगे आमदार सगळी पद आपल्या तसाच काही हा प्रकार आहे तो गोवारे म्हणतात आम्ही काला एकामेकाला वाटू एकामेकाला म्हणजे कोणाला होतो गोवारे वैष्णवांचा निका वैष्णव जो आहे निका वैष्णव शुद्ध वैष्णव निरसा वैष्णव अन्य अशा प्रकारचा असणारा वैष्णव अर्थात डुप्लिकेट वैष्णवाला तर नाहीच पण संकरित वैष्णवाला सुद्धा नाही आजचा आपला तो काही प्रतिपाद्य विषय नाही त्याच्यामुळे त्याच्यावर फार खुलासा करण्याची गरज नाही पण निक्या वैष्णवांचं लक्षणही त्या अभंगात तुकोबारांनी सांगितलेलं आहे कंठी धरला कृष्णमणी ज्यांनी अंतःकरणामध्ये भगवंताला साठवलेलं हरी अशा प्रकारचा हा काला या कार्याविषयी या वैष्णवांच्या अंतःकरणामध्ये असणारी जी आवड आहे ती आवड या अभंगातून व्यक्त होते तुकोबारा म्हणतात वर्तमान जीवनामध्ये आयुष्य आहे निर्धारित प्रारब्धाने केलेलं त्या आयुष्यामध्ये तर आपण याचंच सेवन करणार अभंगाचा प्रथम
आयुष्यामध्ये आम्ही याच सेवन करू, याच सेवन करू नये, हे जेवू नये. चकार बहुतेक तुकोबारायांच्या सांगण्यामध्ये बहुतेक ठिकाणी चकारच असतो. हेची दान देगा देवा. अनेक ठिकाणी च लावलेला आहे, म्हणजे त्याच्यात निश्चितता असते, अन्नाचा त्याग असतो. तेव्हा आता या जीवनामध्ये आम्ही हेच सेवन करणार आणि एवढ्यावर आमची तृप्ती होईल असं नाही, एवढ्यावर आमचं समाधान होईल असं नाहीये. तर आम्ही हे खाण्यात पुन्हा खाण्याकरता बरोबर शिदोरी घेऊ. आता ह्याची घेऊ, सगळी शिदोरी घेऊ. आता हेच पण सगळं सर्वनामात असे म्हणजे हेच जेव म्हणजे काय जेव, हेच जेव तर तेच का जेव. ज्या ते हे चकार लावून दुसऱ्याची व्यावृत्ती करतायत, तर व्यावृत्त होणारे दुसरे कोण आहेत आणि मग ते कोण सेवन करतात, ते तुम्ही का सेवन करणार नाही, हेच सेवन का करणार. सगळे शिदोरी घेऊ म्हणतात, त्या शिदोरीचं स्वरूप काय आहे, ते शिदोरी इथूनच घ्यावी का लागते, तिथं मिळत नाही का. सेवन करण्याचा जो आहार आहे त्याच्याकरता, भोज्य अशा प्रकारचा जो पदार्थ आहे त्याच्याकरता तुम्ही चकार लावलेला आहे. तेव्हा व्यावृत्ती कोणाची केलेली आहे, सेवन ज्यांचं केलं जातं, सेवन करण्याला योग्य अशा प्रकारचे पदार्थ कोणकोणते आहेत, तुम्ही हेची असं म्हणत आहात, तर त्यामध्ये नेमकं कोणाला उद्देशून तुम्ही हा चकार शब्द लावलेला आहे आणि तो सेवन का करणार आहात, त्याचं चिंतन करत असताना आपल्याला असं लक्षात येईल. तसे सेवन करण्याचे बरेच पदार्थ आहेत. काय सेवन करायचंय, अरे जीव हा आनंदाचं सेवन करत असतो. जीवाला भूक कशाची लागलेली आहे, आनंदाची लागलेली. जीव जन्माला पासून मरेपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपेमध्ये सुद्धा आनंदाचं सेवन करण्याकरता तो धडपडत असतो. तेव्हा सेव्य पदार्थ हा आनंद आहे. सेव्य पदार्थ काय आहे, आनंद आहे. तो आनंद स्वरूपाने एकच आहे, कारण आनंद म्हणजे ब्रह्म आहे. आनंद ब्रह्म आहे. ब्रह्म आणि आनंद पर्याय अशा प्रकारचे शब्द आहेत. आनंद ब्रह्म गजानात सुखरूप ऐसा गुण संगा आनंद अद्वय नित्य निरामय आनंद स्वरूप ब्रह्म आहे. आणि ब्रह्म स्वगत सजाती विजातीय भेद रहित आहे. त्यामुळे ब्रह्मात भेद नाही म्हणजेच आनंदात भेद नाही. आनंदाला एकत्व संख्या सुद्धा चालत नाही, तिथं एक म्हटलेलं आहे, पण तो एक संख्या विशिष्ट नाहीये, स्वरूप विशिष्ट आहे. नचा केवलत्वम नवा केवलत्वम अशा प्रकारचं शास्त्रामध्ये त्याचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे. म्हणजे तुला प्रकारच नाही तर तीन प्रकार. बरोबर, आनंदाच्या स्वरूपात प्रकार नाही.
बऱ्याच वेळेला वस्तू स्वरूपाने येत असते, पण उपाधीमुळे त्याच्यामध्ये कितीही प्रकार पडतात. उपाधीनं त्याच्यामध्ये आकाश एक आहे का अनेक आहे? आकाश एकच आहे. आकाश एकच आहे, पण हा 5 किलोचा 5 लिटरचा हंडा आहे, हा 2 लिटरचा आहे, हा 1 लिटरचा आहे, हा अर्धा लिटरचा आहे. अशा प्रकारचं जे बोललं जातं ते त्याचं कारण असं आहे की त्या बाटलीमध्ये जेवढा अवकाश आहे तेवढं त्याला अर्धा लिटरच्या काही बाटली पाण्याचं म्हणलं नाही. दुसऱ्या काय माहिती बाटल्या कशा असतात, काही 1 लिटरच्या बाटल्या आहेत, काही 2 लिटरच्या बाटल्या आहेत, काही 5-5 लिटरच्या, 10 लिटरच्या, 20 लिटरच्या पर्यंत मोठा बाटला असतो. अर्थात त्याच्यातलं आकाश आहे लहान मोठे, घटाकाश आहे, मठाकाश आहे, मेघाकाश आहे. आकाश एक असताना सुद्धा घट मठ या उपाधीमुळे त्याच्यामध्ये अनंत प्रकार पडतात. जेवढ्या उपाध्या तेवढ्या प्रकार पडले जातात. तसं अनंत स्वरूपाने एक आहे, पण ज्या ज्या उपाधीच्या माध्यमातून तो प्रगट होतो, सेवन करण्याला योग्य होतो, त्याचं सेवन केलं जातं, अशा प्रकारच्या उपाधीमुळं त्याचे 3 प्रकार पडतात. विषयानंद, विषयानंद, मोक्षानंद किंवा स्वरूपानंद आणि भक्ती सुखानंद, प्रेम सुखानंद, प्रेम सुख, स्वरूप सुख आणि विषय सुख, असे सुखाचे आनंदाचे हे 3 प्रकार आहेत. सेवन सुख करायचं, सगळे सेवन कशाचं करत असतात? सुखाचं. अशा प्रकारचं जीव सुखाचं सेवन करत असतो. त्यामध्ये तुकोबार आहे, आता हेच जीव म्हणतात याचंच आम्ही सेवन करू. मग ते विषयानंदाचं सेवन करू म्हणतात का? स्वरूपानंदाचं सेवन करू म्हणतात का? प्रेमानंदाचं सेवन करू म्हणतात? काला म्हणजे काय? काल्याचं वास्तव स्वरूप काय आहे? भक्तिशास्त्रामध्ये वारकरी सांप्रदायिक जे संत आहेत त्या संतांच्या वाङ्मयामध्ये हा काला शब्द आलेला आहे. तेव्हा त्या काला शब्दाचं वाच्य काय आहे? हे जी सेव असं म्हणतात. तर विषयानंदाचं सेवन करू असं विषयानंदाला उद्देशून हेची तुकोबारांनी म्हटलं असेल का? तर याचं उत्तर किमान वारकरी संप्रदायाचे संस्कार ज्याला आहेत त्याचं नकारार्थी राहील नाही. तुकोबाराय विषयानंदाचं सेवन करू असं म्हणणं शक्य नाही, आणि तुकोबाराय विषयानंदाचं सेवन करतही नव्हते. विषय सेवन करणं वेगळं आणि विषयानंदाचं सेवन करणं वेगळं. भक्ती करणं वेगळं आणि भक्त्यानंदाचं सेवन करणं वेगळं. हे वेगवेगळे 2 भाग आहेत, भिन्न भाग आहेत. तुकोबाराय खात नव्हते, जेवण करत नव्हते तुकोबाराय. शरीर राहते तर काही ना काही सेवन करत असणार, जेवण करत होते. म्हणजे जेवण आहार हा एक काय आहे? विषय. विषयाचं सेवन करत होते, पण विषयाच्या आनंदाचं सेवन करत नव्हते. ना आपल्याला माहितीये ज्या वेळेला जिजाबाईचा भाऊ देहूला आला बहिणीला भेटायला, भाऊ जर भेटायला आला तर काय आनंद होतो, आबोला कसं काय करणार? खरंच त्याला बहीणच व्हावं लागतं. किती आनंद झाला म्हणजे संध्याकाळी आला तर संध्याकाळी मग होतं तेच भाकरी भाजी काहीतरी खाल्ली, पण समाधान नाही झालं म्हणजे पुढे दही भरायची नाही. किती दिवसांनी आलेलं आहे जेवण करून जायचं. मला काम आहे, असू दे, जन्मभर कामं चाललेलीच आहे, माझा काय हक्क आहे की नाही तुझ्यावर? नाही, उद्या मी तशी तुला जाऊ देणार नाही, तुला जेवण करून जावं लागेल. ठीक आहे, जिजाबाईंनी
पुरणपोळीचा बेत त्या काळामधलं सगळ्यात मोठं जेवण म्हणजे पुरणपोळीचं जेवण. पुरणपोळीचा घाट घातलेला आहे, सकाळीच पहाटे उठलेले आहे, स्नान आवरलेले आहे, पुरण शिजायला टाकलेले आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे, तांदूळ दुसऱ्यावर चुलीवर ठेवलेले आहे, तुकाराम महाराजांचं स्नान झालेले आहे, पूजा आटोपलेली, गळ्यामध्ये विना घातला, चिपड्या घेतल्या आणि निघाला लगेच. आहो बोला काय तुकाराम महाराज सगळं ऐकून सुद्धा रागवायचा तर संबंधच नव्हता, पण विनोद करायचे जिजामाऊलीचा आणि त्याच्यामुळे जिजामाऊली आणखीन चढायचे. बोला काय आज इथंच मंदिरामध्ये भजन करा, काही विशेष हो हवाला माझा पाहिजे की त्याला तुम्ही सांगायची काय गरज आहे पाहिजे. अहो त्याला जेवण्याकरता मी थांबवलेलं आहे, पण त्याच्याबरोबर जेवायला नको का घरचा माणूस पाहिजे. ठीक आहे थांबलेले वगैरे स्वयंपाक झालेला आहे, दोघांनाही वाढलेलं आहे, 2 ताटं केलेले आहेत. बरंच पुरणपोळीचा स्वयंपाक किती अट्टासाने केला. पुरणपोळी म्हणजे ते एखादा मंत्री गावात येण्यासारखं योग तू येतच नसतो. तालुक्यातले त्याचे पक्षाचे कार्यकर्ते अधिकारी पुरणपोळी आले म्हणजे सगळं तिथे सगळे कार्यकर्ते बरोबरच राहतात. पुरणपोळी म्हणलं की पुरवडी आली, पुरणपोळी म्हणलं की भजी आले, पुरणपोळी म्हणलं की सार आलं, पुरणपोळी म्हणलं की गावरान. परिस्थितीमध्ये हा सगळा अट्टहास जिजामाऊलीने केलेला वाढलेला आहे. इच्छा होती की माझ्या भावाने सगळ्या पोळ्या खाव्या. आजच्या दिवस हे नाही उपाशी राहिले तरी चालेल, मी यांना संध्याकाळी भाऊ आली सगळ्या पोळ्या कोणी खाव्या भावानी. अर्पण केलेलं आहे, तुकोबारीने आता भावाने पाहिलेलं आहे, पाहुण्यांनी पाणी फिरवलं, त्यांनी पाणी फिरवलं. बरीच माणसं पाणी का फिरवावं हे माहित नसलं तरी शेजारी फिरवलं काही असं फिरवलं तर काही असं फिरवलं. आता जेवल्यानंतर भजनाला जायचं तर काय मला जसं काय पंपावर डिझेल भरायला गाडी केली काढलं की संसारिक माणसं पोटा करता खातच नाही. जे जिभे करता खातात ते संसारी. धंदा कोणता करत असतील काही प्रश्न नाहीये. जिभे करता जेवण करतात ते संसारिक आहे. शरीराला आवश्यक आहे लागतं म्हणून नाही, जिभेला जसं जिभेला पाहिजे मग शरीराचं काय होत नाही. तो विचार काय झालं होतं असं कधी कधी राहटी माझी नगडे काही काही मीठ टाकायचं जिजामाऊली सगळं सुगरण होते. उत्तम स्वयंपाक करता येत होता पण ते विसरलं. कसं झालं काय झालं काय माहिती, विसरलंच मला. बऱ्याच वेळेला असं होतं अट्टहास करून गाड्या घेऊन कीर्तनाला जाऊन फेटात घरी भात पहिल्यांदा खातात म्हणून सार भातावर टाकलं आणि तोंडावर टाकलं. भातात मीठ नाही, सारात मीठ नाही. त्यांनी इकडं तिकडं पाहिलं की कुरवडी मुरली महाराज त्या कुरवड्या करत असताना चिकात सुद्धा मीठ टाकलेलं. त्याच्यात मीठ नाही, भाज्यात तुडून खाल्ला, भाज्यात मीठ नाही, कशातच मीठ नसल्यामुळे याला पोळीला हातच लावा वाटून गेला. तुकाराम महाराजांच्या तोपर्यंत 2 पोळ्या म्हणजे गाडीच्या पाट्या 5 पाट्या यांची गाडी आला ते सुकडे घेऊन
ते जांभळी आलेले पाहते तर ताटात तसंच आहे, काहीच खाल्लं नाही. पोरांचं अरे खाणार आहे आपण खातोय का खातो पोळ्या तर तसाच आहे खातो ना म्हणजे खातो म्हणजे जिभेनं सक्त त्याला टाकी दिली जी बात चालायचं नाही. बहिणीच्या घरचा असो कोणाच्या घरचा असो नाही मला चालायचं मीठ पाहिजे. मीठ नाही अन्न ते नेहमी रुची नेहमी अन्न म्हणजे आता नसत लवण माणूस किती भारी कसलं जेवण असू द्या जर मीठ नसेल आणि चवीचा खाणारा असेल. आता काही काही माणसाला कळत नाही खर्च बाकी नाही दुसऱ्याने घेतल्यावर घ्यायचे काही काही पोरं चॅप्टर राहते मीठ जास्त असतं ते त्याच्यासमोर घ्यायचं नाटक करते टाकी सगळं गोळा करण्यामध्ये तेवढा त्रास झाला होता. गहू खावं म्हणून ते केलं गहू काही जेवला नाही. स्वतः जेवायला बसले तिला म्हणून घास घातला की लक्षात आलं. घास तोंडात घातल्याबरोबर लक्षात आलं गहू का जेवला नाही. तसंच परपड्याला निवडलं हो इकडे या गरम पूर्णाची पोळी काय झालं मला भाऊ जेवला नाही. आता भाऊ जेवला नाही तर मला कशाला बोलावलं त्याला जेवण अजून जेवण आता कसं काय जेवलं होतं दोनदा पण मग तू मला कसं काय का बोलावलं तू जेवला नाही. अहो तसं नाही मग स्वयंपाकात मीठ नव्हतं. स्वयंपाक मी नाही केला स्वयंपाक तुम्ही केला उपाशी तुमचा भाऊ राहिला मध्ये माझी चटणी लागायला तुमचं सांगायचं काम नव्हतं का. घरचा माणूस पाहुण्याबरोबर बसवतात तो एवढ्या गरबत बसवत असतात की पाहुणे मर्यादेनं मागणार नाही. आता निर्लज्ज असते तर मागितलं पूर्वी मर्यादा होत्या म्हणून तुम्हाला तुम्ही सांगायचं तुमचं काम होतं. मग तुकाराम महाराज म्हणतात स्वयंपाकात मीठ असतं हे आज मला कळलं. म्हणजे जेवण करत नव्हते तुकोबारे असं नाही पण जेवणाचा आनंद नव्हते. आम्ही कीर्तन करत नाही असं नाही पण कीर्तनाचा आनंद कीर्तनानंतर असतो. कृती वेगळी आणि तिचा आनंद घेणं वेगळं. तेव्हा तुकोबाराय विषयाचा आनंद सेवन करू असं म्हणतील हे शक्यच नाही. का तर तुकोबारांची इतर प्रमाण पाहिली तुकोबारा म्हणतात या विषयाविषयीचा मला वीट आलेला आहे. चित्त
प्रपंच म्हणजे विषयानंदाच. विषयापासून मिळणारा जो आनंद आहे तोच खरा प्रपंच आहे. त्या आनंदाकरताच एवढी मरमर असते, एवढी पळपळ असते. माणसं धावतात, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतात, तो त्या आनंदाकरता विषय आनंद. आणि तुकोबाराय म्हणतात आमचं चित्त विटलेलं. विषय आनंद हा कुत्र्याच्या ओकाप्रमाणे आम्हाला किती ताजं असलं, आता खाल्लेलं असलं तरी चाटा वाटत का? कुत्र ओकलेलं शब्द सुद्धा कसे तरी वाटतात आहे ना. तसा विषयाविषयीचा वीट येणं याला वैराग्य म्हणतात. बाप्पा हन्न वेगळं नव्हे. वैराग्य सोपारी मज बोलता विष खाले रसोरसी धन्य तोची एक सशीत का म्हणे करोनी लावी. वैराग्य भगवंताच्या कृपेनं या वैराग्याचा अंतःकरणात उदय होतो. म्हणजे देवाने सगळ्यावर कृपा करावी. माऊलींनी वारकरी संप्रदायात जेवढी मंडळी आहे सगळ्यावर कृपा करावी. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये हे वैराग्य जागवावं. किमान कीर्तनकाराच्या अंतःकरणात तरी, कारण समाज त्यांच्यावर अवलंबून आहे. देवाचरणी श्रेष्ठ वैराग्य हे शोभा आहे परमार्थाची, अध्यात्म क्षेत्राच्या साधनाची. वैराग्यच नसेल तर वैराग्य नसलेले साधू म्हणजे नक्की असतात. शुभाशुभ जास्त पाहिलं जात होतं. कुठं चांगल्या कामाला निघालं असं नक्की एखादं पुढं दिसलं की माणसं माग जायचे. पुन्हा काम नाही होणार. असं भगवत प्राप्तीला निघालेलं एखादं दत्त असं पुढं दिसलं तर त्याला मागे गेलेलं बरं, काम नाही होणार. वैराग्य जिवंत वैराग्य म्हणजे मूर्तिमंत वैराग्य विवेकासहित तुकोबारायांच्या ठिकाणी असल्यामुळं तुकोबाराय विषय सुखा करता आता हेच जेवू असं म्हणतील अशा प्रकारचं म्हणणं सुद्धा दोषकारक आहे. संबंधच नव्हता विषयाला सुखाला आता हेच जीव म्हणणं शक्य नाही. मग स्वरूप सुखाला मोक्षानंद याला म्हणतात. त्याच्याकरता असं म्हणतील का? तर त्याच्याकरता ही म्हणणं शक्य नाही. त्याची दोन कारण आहेत. पहिलं कारण आहे की तुकोबारायांना जर मोक्ष सुखाविषयीची आवड असती तर मोक्षाचा त्याने धिक्कार केला नसता, निषेध केला नसता. अनेक अभंग असे की त्या अभंगात तुकोबाराय मोक्षाचाच काय करतात, मोक्ष मोक्षाविषयी खूप अशा प्रकारचं कौतुक असतं. वास्तव आनंद आहे, नित्य आनंद आहे, दुःख रहित अशा प्रकारचा आनंद आहे. देश काळ वस्तू अपरिच्छिन्न आनंद आहे. का कौतुक नसावं याच्याविषयी वेदाने साकाष्टा सा परागती ही अशा प्रकारचं विधान केलेलं आहे. परम पुरुषार्थ म्हटलेलं आहे मोक्षाला. परम पुरुषार्थ
जो प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागत नाही, नसं पुनरावर्तते, हे सगळं ठीक आहे. पण वैष्णवा करता नाही. तर वैष्णवांच्या ठिकाणी मोक्षाविषयीची अरुची आहे. भक्ती करणाऱ्यामध्ये दोन प्रकार आहेत. मोक्षाकरता भक्ती करणारे काही आहेत आणि भक्तीकरता भक्ती करणारे काही आहेत. मोक्षाकरता भक्ती करणारे जे साधक आहेत त्यांच्या दृष्टीने मोक्ष साध्य आहे. भक्तीने मोक्ष मिळतोही. भक्तीने मोक्ष मिळतो त्याच्यामध्ये काही संशय नाहीये. पण जे भजननिष्ठ अशा प्रकारचे वैष्णव आहेत, ज्याला विकास शब्द वापरलेला आहे, त्यांना मोक्षाविषयीची अरुचीच असते. अद्वैती पण नाही. माझे समाधान देवा ऐके विनंती, मला नको रे हे मुक्ती, न करावे मुक्त तावलो. मोक्षाच्या आनंदाविषयी आता हे जीव असं तुकाराम महाराज म्हणतील असं वाटत नाही. विशेष न्यायाने आनंदाचा जो तिसरा अशा प्रकारचा विभाग आहे, ज्याला भक्ती प्रेम सुख म्हणतात किंवा ज्याला काला म्हटलेलं आहे. काला, काला या शब्दाचा अर्थ लाया भेद नाही, ते प्रतीक आहे. काला म्हणजे आनंद आहे आणि तो आनंद ही मोक्षापेक्षा सरस असणारा आनंद आहे. म्हणजे बरोबर रामकृष्ण शिकार या तीन आनंदाविषयी दृष्टांत द्यायचे. चहा आहे, निळसर दूध आहे आणि बासुंदी आहे. चहा मध्ये दूध असतं कारण दुधाशिवाय चहा होत नाही. दुधाशिवाय केला तर मग त्याला चहा नाही म्हणत, त्याला विशेषण लागतं क्वारा. निळसर दूध आहे, थेंब नाहीये पाण्याचा, दुधात टाकलेला किंवा पाण्यात दूध टाकलेलं नाही. काही दुधात पाणी टाकत नाही, पण धार काढायला गेले की अगोदरच मी पाणी घेऊन जातात, त्याच्यामध्ये दूध टाकतात. नाही आम्ही दुधात पाणी टाकले. नुसतं दिवसाच्या प्रकारचं दूध आहे. आणि तिसरी बासुंदी आहे. चहा मध्ये दूध असतं. किती असतं? समजा 1 कप चहा असला तर त्याच्यात किती लिटर दूध असतं बरं तुम्हाला काय माहिती? लिटर. 1 कपात लिटर दूध कसं काय? और 1 लिटर मध्ये कितीतरी कप 20 कप असतात जवळजवळ. आता कप लहान मोठे एक कप चहा असेल तर त्याच्यामध्ये एवढं दूध असतं तेही पाण्याला, म्हणजे जे दूध टाकलेलं असतं त्याच्यातही दूध 25% आणि 75% पाणी असतं. म्हणजे तशा प्रकारचं दूध त्या चहामध्ये टाकलेलं असतं. त्याच्यामुळे काही अंश, एखादा अंश दुधाचा त्या कपभर पाण्यामध्ये असतो. निळसर दुधाचा काही प्रश्न नाही, पण बासुंदीमध्ये निळसर दूध आठवलेलं असतं. पाणी टाकलेल्या दुधाची बासुंदीच होणार नाही, खीर. बासुंदीला निळसर लागतं. त्यातली त्यात म्हशीचा असेल तर मग लवकर बासुंदी तयार होते. किमान पक्षी गावरान गायचं तरी असावं. जर्सीच्या दुधाची बासुंदी लवकर नाही होत. अशी बासुंदी दूध आठवलेलं आहे. त्याच्यामध्ये इलायची टाकलेली आहे, केशर टाकलेलं आहे, बदाम, काजू हे टाकलेले आणि असे सुंदर त्याचा सुगंधच असा आहे की इथं बासुंदी तयार होत असले तर विमान उभे राहतात. असे विशेष सुख म्हणजे चहातले दूध आहे. स्वरूप सुख अर्थात मोक्ष सुख म्हणजे निळसर दूध आहे.
आणि भक्ती प्रेम सुख म्हणजे बासुंदी आहे. अरे नीट शोधून आहे, त्याच्यात पाणी नाही सगळ्यात, पण तुम्हाला जर तिला 2 लिटर प्यायला तर प्यासाल का? आणि काय प्यावं वाटतं? तेव्हा आता हेची जेऊ असं तुकोबाराय हेची, हे सर्वनाम ज्याच्या विषयी वापरतात असा भोज्य पदार्थ आहे भक्ती प्रेम सुख. याच्याशिवाय आम्ही दुसरं काहीही सेवन करणार नाही. नरके मुक्ती आणि संपदा संत संग या सुखाची, भक्ती प्रेम सुखाचा आनंद लुटण्याकरता संत संग. कारण हे सुख वैष्णवाच्या संगतीमध्ये प्रगट होताना वाढतं. नित्य दोनाले जीवनाने वैष्णवा संगती हेची देव. पुन्हा प्रश्न विचारला म्हटले महाराज, हेची देव म्हणता का बरं? विषय आनंदच सेवन करायचं आहे ना. आता तुम्ही जे खात आहात ते सोपं आहे का? तुकोबारांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, भक्ती प्रेम सुख नेणवे अनेका. आणि ते अनेक म्हणजे खडी फोडणारे, दरवाजावर उभे असणारे हे नाहीये. पंडिता, वाचका, ज्ञानी अशी यांना सुद्धा हे मिळत नाही. भक्ती प्रेम सुख मिळण्याकरता खूपच मोठा अधिकार लागतो. प्रकाशते क्वापि पात्रे. नारद महर्षीने म्हटलेलं आहे, क्वापि कुठल्या तरी एखाद्या अधिकार संपन्न भक्ताच्या ठिकाणी, लायक भक्ताच्या ठिकाणी हे प्रेम हृदयाला येतं. कारण या सुखाकरता ते लागतं. भगवत विषय प्रेम अधिक भक्ती बरोबर भक्ती प्रेम सुख काला, त्याचं वर्णन पुढच्या चरणामध्ये केलेलं आहे. तेव्हा आम्ही हे इतकं अवघड खात बसण्यापेक्षा सहज अशा प्रकारचं जे उपलब्ध आहे तो विषय सुख का सेवन करू नये? का नाही करत तुम्ही सेवन? तुकोबारे म्हणतात विषय आणि सुख हा व्याघात आहे. जरी म्हटलेलं असलं सुखाचे 3 प्रकार करत असले ते लोकांच्या व्यवहाराला अनुसरून ते केलेले प्रकार आहे. वास्तविक विषयात काय नसतं? सुखच नसतं. येही संस्पर्शजा भोगा, येही संस्पर्शजा भोगा दुःख योनयेव ते. दुःख आहे संसारामध्ये ज्याला सुख मानलं जातं, अध्यात्मामध्ये दुःखात त्याची गणना केलेली आहे, मोजमाप अशा प्रकारचं केलेलं आहे. आम्ही ज्याला सुख म्हणतो, शहाणी माणसं त्याला सुख नाही मानत. नदेषु रमते बुधा, बुधा तेषु न रमते, तेषु ये रमते. बुधा तेषु न रमते, तेषु ये रमते, ते मूर्खा भवन्ति. न सेविता न सरे. बस झाले या विषयी, कारण आपल्याला वेळवरच पुढे गेलेले काळात नाही. विषयात सुखच नाही तर सेवन काय करायचं? ते मोक्षात आहे ना सुख, मोक्षात सेवन नाही. विषयात सेवन आहे, सुख नाही. मोक्षात सुख आहे, सेवन नाही.
मोक्षामध्ये सुख आहे, सुखच आहे, पण सेवन नाही. सेवन होण्याकरता त्रिपुटी लागते. सेवन करणारा अर्थात भोगता पाहिजे. सेवन करण्याचा विषय भोग्य पाहिजे, त्यावेळेला भोग मिळेल. मोक्षामध्ये भोगता वेगळा नाही आणि भोग्यही वेगळं नाही. भोगता आणि भोग्य एक रूप होऊन जातात. पुराणी मी राणी आणि कोणाने कुणी सेवन करायचं आणि कोणाचं सेवन करायचं, त्या ठिकाणी सेवन नाही. म्हणून हेची जीव हे मोक्षाविषयी अशा प्रकारचं जुळत नाही. बस जुळत ते भक्ती प्रेमाविषयी. म्हणतात आता या वर्तमान जीवनामध्ये याची भक्ती सुखाचा आनंद घेऊ, सेवन करू आणि पुढच्या जन्मामध्ये हे सुख भोगण्याकरता शिदोरी बरोबर घेऊ. पुढच्या जन्मात सेवन करण्याकरता शिदोरी कोणती बरोबर घेणार आहात बरोबर आहे तुम्ही? तर असं आहे, महाराज यांनी जर शिदोरी बरोबर नाही ठेवली तर मग ते त्या सुखाला भोगणार. जे या जन्मामध्ये भक्ती सुखाचा आनंद घेतात त्यांनी जर शिदोरी बरोबर नाही घेतली तर मग भक्ती सुखाचा त्यांचा संबंध संपला. कारण मोक्षाची सगळी सामुग्री त्यांची तयार असते. सगळीच सामुग्री तयार असते, फक्त वासना प्रतिबंध करते. वासना असल्यानंतर मुक्त नाही होत मनुष्य. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्माची दोन कारण, एक तर कर्म शिल्लक असेल तर कर्माचा भोग भोगण्याकरता जन्म घ्यावा लागतो, किंवा वासना शिल्लक असेल तर मग त्या वासनेची पूर्ती करण्याकरता जन्म घ्यावा लागतो. वैष्णवांचं कर्म शिल्लक राहिलेलं नसतं, कारण भगवंताच्या नामचिंतनाने संचितच नाही तर क्रियमान आणि प्रारब्धही संपलेलं असतं. प्रारब्ध क्रियमान त्यामुळे जन्म घेण्याकरता कर्माचा प्रश्न नाही. आणि यांना जन्म घ्यायचा आहे, जन्म यासाठी देवा. जन्म कशामुळे घ्यायचो? वासना. कशाची वासना? हे सुख उपभोगण्याची, हा आनंद सेवन करण्याची, भक्तीचा आनंद लुटण्याकरता आम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे. उपजून या त्याला खाऊ दहीवा सगळे घेऊ, वाचण्याची शिदोरी बरोबर घेऊ. पण म्हटले हेचे असं म्हटले त्या भुवाने भक्तिप्रेम सुख असा त्याचा अर्थ केला. पण नेमकं तुम्हाला हेची या म्हणण्यात काय म्हणायचं दुसऱ्या चरणात?
एक पद्धत किंवा जीव ब्रह्माचा ऐक्य हा काला. पण कार्याविषयीची जी प्रमाण आहे ते लागू नाही पडत महाराज. उपजून या प्रती येऊ हे त्याच्यात कसं काय शक्य आहे. मुक्ती हा काला मानला, जीव ब्रह्माची एकता हा काला मानला. तर हे मी जन्मांचा उपजून या प्रती येऊ हे प्रमाण तिथं जुळत नाही. तो काला असेल वैष्णवांचा काल. मी पहिल्यांदा सांगितलं वैष्णवाला मोक्षाविषयीची फार रुची नसते. जीव ब्रह्माची एकता तर खरं म्हणजे जीव ब्रह्म एकच आहे. वैष्णवांच्या दृष्टीने भाषा पुरुषार्थच नाहीये. अप्राप्ताचीच प्राप्ती, अप्राप्त म्हणून दुःख भोगणारा करता ते ठीक आहे. म्हणून गुलाबराव महाराज त्यांनी पंचम पुरुषार्थ मांडलेला ते काही प्रमाण आहेत. चहु पुरुषार्थाच्या श्री भक्ती जैसी. 4 पुरुषार्थाच्या डोक्यावर हे भक्ती जाऊन बसले. 5वा पुरुषार्थ आहे भक्ती प्रेम सुख म्हणजेच काला. आता काला म्हटलं की 2-3 पदार्थ एकत्र आल्यानंतर काला नुसतीच भाकरी कुसरली. आता ते काला नाही भोगा होईल. त्याला काला होण्याकरता त्याच्यात दूध पाहिजे म्हणा, भाजी काहीतरी पाहिजे. कमीत कमी 2 पदार्थ एकत्र आले पाहिजे. तर हरिनामाची खिचडी. हरिनामाची खिचडी कशी तर त्याचं कारण भक्तीमध्ये भगवंताचं नाम प्रधान आहे यात काही संशय नाहीये. पण नामाबरोबर गुणकथन, नामाबरोबर स्वरूप कथन, नामाबरोबर लीला कथन, हे लीला कथनाचा एक भाग, त्याच्यात स्वरूप कथनाचा एक भाग, त्याच्यामध्ये गुणकथनाचा एक भाग आणि नामचिंतनाचा एक भाग. ही झाली खिचडी. काय झाली खिचडी अशा प्रकारची झाली. आणि एवढ्यावरही काला होत नाही. हरिनामाचा खिचडी प्रेमे मोहिला साधने. प्रेमरूपी साधनाने तो मोहिलेला आहे. अर्थात भगवत विषयक प्रेमाचं तूप त्याच्यात टाकलेलं आहे. खिचडीला तुपाशिवाय मजा नाही येत महाराज. खिचड़ी के 4 यार है. खिचड़ी के 4 सोबती आहेत. खिचडी बरोबर 4 लागतात. घी, दही, पापड, आचार. घी, दही, पापड, आचार हे खिचडीचे 4 यार आहेत. तर बाकीचे नसले तरी पण घी तर लागतं. तुपाबरोबर खिचडी खाली तर तिचं पचन सुद्धा होतं. अलीकडे आपण भाग्यवान असल्यामुळे तो भाग कमी झालेला आहे. तू हरिनामाची खिचडी आणि भगवत विषयक प्रेम हे तू हे एकत्र झाल्यानंतर जो आनंद प्रगट होतो. नुसतं नाम घेतल्यावर बी आनंद नाहीये. नाम घेणाराच्या आत भगवत विषयक प्रेम असावं लागतं. मग त्या प्रेमाने नाम घेतलं की मग त्याच्यात आनंद. सांगतात की अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि मग असं आहे तर कशाला म्हणावं लागतं म्हणा अमृतापेक्षा जर गोड लागलं असं म्हणायची गरज पडली असती का? ज्या अर्थी म्हणायची गरज पडते त्या अर्थी ते अमृताहून गोड लागत नाही. हा सरळ अर्थ आहे ना. मग का लागत नाही तर ते गंगाबाईंना गोड लागतं, तुकोबाईंना गोड लागतं. जिव्हे गोड 3 अक्षराचा असं दिंडी बरोबर वारकरी चालले असते. चालीत असे जिव्हे गोड 3 आणि ते मागं असं तंबाखू. 3च अक्षर ना जिव्हे गोड 3. चालले सगळे अमृत जायला पुढे कारण आहे भगवत विषयक प्रेमाचा अंतःकरणात उदय झाला. जोपर्यंत प्रेम उदयाला येत नाही तोपर्यंत कृतीमध्ये
प्रेमात आनंद असतो. कृती कसलीही असली प्रेम असलं की त्याच्यात काय आहे? आनंद आहे. एखादी माता असते, आपला लाडला आहे आणि सगळे मिष्टानं त्याचं अंग भरलेलं आहे, तर ती मिष्टा धुण्यात सुद्धा तिला काय येतो? आनंद येतो. कारण त्या पोराविषयीच प्रेम आहे. हे अरे बाबा आलेले आहेत, पाणी दे की. मुडदा त्याला हेच दिसलं का घर? म्हणजे एखाद्याला साधूला पाणी देण्यात सुद्धा त्याला इकडं पोराचं ढुंगण होण्यात आनंद येतो, चाटायचा आनंद येतो त्याला. का? प्रेम, आनंद प्रेमामध्ये. तेव्हा प्रेमे मोहिला साधने हरिनामाचा. आणि मग हा आनंद तुकोबाराय म्हणतात प्रेम असल्यामुळे तो असा गाटा नाही. तुम्ही पहा ना, हसत चहाविषयीची आवड असणारी माणसं असं होत चालला, चहाचा तांब्या लावला तोंडाला असं कधी वगैरे नाही. मला फार चहा पितात असं बी नाही, पण असं बारीक पाहायचं त्याच्याकडे. त्याचा चेहरा फुललेला असतो, मला नुसतं पाहिलं कीच ती बशी असते ना, ती बशी अशी अशी करतो. आता गुरुचं पूजन करण्याकरता ज्ञानोबाने म्हणतात हृदय घ्या पुढे चौफाडून हे 5 फडून या. त्या बशीला अशी 5 बोट लावलेली असतात. बारीक त्याच्याकडे पहा. तापात म्हणजे काही 10-20 लिटर थोडं चहा राहते, किती एवढं थोडं दिवस गेलं काय नाही, असं एक टाकणार. आणि गरम नसला तरी कशा करता मी एवढं सांगितलं, इथं चरणामध्ये तुकोबारायांचे आहे. आणि हा जो आनंद आहे, हा रस आहे, हा जो सेवन करणार तो कसा? चवी चवी घेऊ सेवन करू तो अतिशय गोड आहे. सेवन करायला लागला की गोड लागतो, गोड लागला की असं वाटतं अजून मिळावा, अजून मिळावा. असं विषयानंदाचं तसं नाही.
विषयानंदाचं मिळत नाही तोपर्यंत गोड वाटतो, मिळत नाही तोपर्यंत गोड वाटतो, मिळाला की त्याच्याविषयीची रुची. पहिल्या घासात जो आनंद असतो तो दुसऱ्या घासात नाही, दुसऱ्या घासात तिसऱ्या घासात नाही. जेवणाच्या शेवटी एखादा आग्रह करायला बोलले कसं ठुकणार एखादा झुंजारासारखा लाकूडच घेऊन उभा राहिला तर त्याला तो ताटातला गुलाबजामू नाही यम दिसतो. आनंद नाही, हे तसं नाहीये. काय म्हणे गोड राहिली भगवंताचं चरित्र म्हणजे गोकुळामध्ये जे चरित्र ज्यांनी लागलेलं आपल्या वेळेमध्ये त्याचं दर्शन करायचं एखादी लीला आपण तुम्ही सांगा. गोकुळातली बघायची वृंदावनातली पाहिजे पण दिसला एकच लीला जास्त वेळच नाही. कोणती गोकुळातली का वृंदावनातली? हा गोकुळात ठीक आहे. गोकुळामध्ये अनेक लीला केल्या, त्यामध्ये महत्वाची म्हणायची चोरीची लीला केली. काय त्याला चोरी म्हटलं, काय त्याला कमी होतं, त्याने चोरी केली काय माहिती, पण केली चोरी सुरुवात. काही माणसाचं म्हणायचं नैसर्गिक व्यक्तिमत्व असं असतं की त्याला पाहिलं की समोरचा त्याच्याकडे काय होऊन जातो, आकर्षण होऊन जातो. त्याला पाहून गोकुळातले सगळे गोपाळ, त्याच्या समवयस्क असणारे, त्याच्यापेक्षा थोडे मोठे असणारे, त्याच्यापेक्षा लहान असणारे, सगळे त्याच्याकडे आकर्षित झाले. उठलं की पोरं निघाली, शाळेत नाही. कृष्णाबरोबर खेळायचं म्हणून सगळे भगवान गोपाळाबरोबर खेळण्याकरताच गोकुळात आले होते. त्यांना त्याच्याबरोबर कुस्ती करायची होती, तो तर पहिलवान तिथंच होता जिथे हे प्रगट झाले होते तिथं. तर अजून काय म्हणतात, चिठ्ठी आलेली नव्हती. लोक म्हणतात आमची चिठ्ठी कशी काय हरवली नाही, फिरवली नाही, काही नाही, अजून तिचा नंबर आलेला नाही, तोपर्यंत कळतं हरवली कशा. सगळे गोपाळ आलेले आहेत, भगवंतांनी सगळीकडे पाहिलेलं आहे. बरोबर खेळायचं तुम्हाला? हो म्हटलं खेळायचं. काय हो खेळायचं? तुम्हाला माहितीये खेळण्याचा आनंद कधी असतो? खेळण्याचा आनंद. खेळणारा हा मोकळा असावा लागतो, तृप्त असावा लागतो. जर त्याच्या पोटात आग पडलेली असेल, पोटात आग पडलेली असेल किंवा डोक्यावर वजन असेल, बोज असेल, तर मग खेळण्यात आनंद.
आणि माझ्याच. लहान पोरं खेळतात म्हणूनच, कारण त्यांच्यावर कसलंही काय नसतं, कर्तव्य नसतं, त्यांना काही अडचण नाही. पेट्रोल 100 काय झालं, अजून 200 काय झालं नाही, आणि काही मिळावं अशा प्रकारची आग पोटात नाही पाहिजे. मग खेळण्यात काय येतं, तुमच्या डोक्यावर ओझ तर दिसत नाही, पण तुमच्या पोटात आग दिसते. का बरं? थोडी गोरी गोरी फोडल्यासारखं थोबड तुमचं काय दिसतंय? काय कमी आहे? भाडं येतंय 50,000 महिन्याला, वर्ग कमवून आणते, पेन्शन चाललंय, तरी थोबड सुटलेलं काय? पोरांनी तिकडं पाहिजे, मग पेंजाकडे पाहिजे, पेंजा जरा चांगला होता बोलायला. त्यांनी सांगितलं की आमच्यातर्फे तू बोल. तो म्हणला, कृष्णा, आमच्या पोटात आग पडलेली आहे म्हणून तोंड सुटलेले आहे. म्हणजे खा बरं. खाऊन नाही आले तुम्ही, खाल्लं. मग खाल्लं तरी भूक आहे. आम्ही रोजच खातो, पण भूकच जात नाही. खाऊन भूक जात नाही, हा ना. त्याची 2 कारण आहे. त्याची 2 कारण आहे. काय? भूक जाणार तुम्ही खात नाही, किंवा भूक जाण्या इतकं खात नाही. खाल्लं, भूक लागली म्हणून खाल्लं. काय खाल्लं? भात खाल्ला, मग भूक नाही गेली. किती खाल्ला? अख्खा 1 शीट खाल्ला. आता 1 शीट खाल्ल्यावर कशी भूक जाईल? किती खायला पाहिजे? भूक जाईपर्यंत खायला पाहिजे. दुसऱ्याने खाल्लं, 1 शीट नाही, भरपूर खाल्लं, पण काय खाल्लं? खायचा सोडा खाल्ला. भूक लागली म्हणून काय खाल्ला? कारण बाई घरी नव्हती, भूक लागली. इकडं तिकडं पाहिलं तर डब्यावर दिसलं, खास सोडा. लोक म्हणतात तुझी बायको हुशार आहे. खरंच आहे. आपण नसताना नवऱ्याला भूक लागली तर अडचण येऊ नये म्हणून तिने लिहून ठेवलेलं खास सोडा. आता अर्थ होता, खाण्याचा सोडा असा त्याचा अर्थ होता. मला जवळजवळ भरण्यात पाणी टाकून खाल्लं. भूक गेली असेल का? गेली कशाची? खाता असताना गडबड सुरू झाली. जे होतं नव्हतं ते निघून गेलं. विषयानंदानं तृप्ती होत नाही, भूक जात नाही. विषय सेवन करतात, काही भक्ती करते, पण मग तृप्त होईल एवढी नाही करत. सकाळी नुसताच हरिपाठ म्हणतात, तेवढ्याने कुठं तृप्ती होत असते. रात्रंदिवस अखंड अनन्यास चिंतयन्तो माने जना परिउपासते असं भजन करावं लागतं. मग चिंतनेची धारे म्हटलं ठीक आहे, पण तुम्हाला भूक लागलेली असेल तर पोट भरेल अशा प्रकारचं अन्न आणि पोट भरेल इतकं मी तुम्हाला देतो. त्यानंतर यायला लागेल माझ्या तुझ्या माग आल्यावर असं मिळेल का? माझ्याकडे तुम्ही या माझ्या माग. विचारलं तू खरं सांग ना कृष्णा, कुठं नेणार? अरे पोट भरणार जिथं आहे तिथे नेणार. आपण म्हणजे तुझ्या घरी नेणार का? येण्याचं आहे पुढे पुढं घरचं माझं तुम्हाला पोटभर खायला मिळालं, फायदे चौकशी करता कशाला? या एकांताचं घर पाहिलं, बाजूला मोठा वाडा होता. 9 लाख भर काही होते त्याच्याकडे. दही पाय, लोणी पाय, पहिले वाडे गाडी वैर चालायची त्या भिंतीवरून एवढ्या जाड जाड भिंती. दरवाजे हे केले, त्याला कड्या नाही, बंद नाकापासून डोळे लागले. उघडले मला डोळे झाकले त्यावेळेला रस्त्याला होते. डोळे झाकले त्यावेळेला रस्त्याला होते आणि उघडले त्यावेळेला लोण्याच्या गाड्याच्या
घ्या हाताला, म्हणजे असं चमचेनं नाही, घ्या घ्या तृप्त झाले ते आज बाद झालं. डोळे झाकले की पुन्हा बाहेर. सकाळी बोलून लोणी गेलं, ह्याच्या घरचं उद्या त्याच्या घरचं त्याच्या घरचं. बरोबर चोरी कोण करताय हे समजायला गेलं का वाटत तशीच आहे. भीक फोडलेली नाही, घर बोका नाही, चोरी समजले गेलं. हे मुलाबाईनं तुमच्याकडे तसंच झालं. मीटिंग बसली, त्यांचं म्हणणं होतं गोकुळ धाम महिला मंडळ. अध्यक्ष होती, शिकलेली होती, चांगली हुशार होती. सगळा विचार विनिमय सुरू झालेला आहे. चोरी करताय कोण? लोण्याची चोरी करत कपडे नेत नाही, दागिने नेत नाही, चप्पल सुद्धा नेत नाही. काय होतं कोणी अशा प्रकारचे कोण चोरी करत असेल, कोण चोरी करत असेल. मग तिच्या सगळ्यांनी सांगितले प्रभावती तू हुशार आहेस, तुला माहिती आहे, तू याचा तपास लावतो म्हणे. ठीक आहे, 8 दिवसात मी त्याचा तपास करते. चांगलाच अभ्यास केलेला होता त्यांनी त्या खात्याचा. सकाळी आपली बसून तोच विचार होता कोण चोरी करत असेल. बऱ्याच वेळेला बाहेरचे चोर नसतात, घरातले चोर असतात. आणि घरातले चोर असले तर लवकर पकडले जातात. तपासच करायचं, सर्व अंगाने करावं लागतं. असं ती विचार करत होती. तिचं पोरग वाकड्या. नेमकं त्यावेळेला ती झोपेतून उठलं, जसं उठलं तसं निघालं. वाकड्या कुठं चालला असेल? चालतो कृष्णाबरोबर खेळायला. काही पण आता भाकरी झालेली, जेवण करतो, जेवण करत मग आहे. आता जेवण म्हटल्यावर त्याने लयच तोंड कसं तरी वाचलंच केलं. तर अगोदरच ते वाकड्या. जेवण म्हटलं एवढं पण वाकडं करायचं. तुला जेवण म्हटलं तू असं तुम्हाला काय झालं तू खायला? अरे आधी भाकर आहे आली रात्रीचं, ताक आहे, ताक पाणी होतीस. तिचे चक्र उलटी फिरले. ताकाला हे फुळूक पाणी म्हणतात. गोकुळात राहते ताकाला फुळूक पाणी म्हणतो कारण सगळे गोकुळात गेलो का. लोण्याची ताक पे आणि फुळूक पाणी म्हणतो. मग तिला विचारलं काय ताक फुळूक पाणी आहे, मग तू काय खातोस? बोला मी तुम्हाला कोण देत? आमचा देव आम्हाला देत. कोणाच्या बापाचं खातो? तुमचा देव तुम्हाला देतो, लोणी देतो, पोटभर देतो. घरचं येडीचे सगळंच. तिच्या लक्षात आलं ज्या तारखेपासून चोऱ्या व्हायला सुरुवात झालेली त्या तारखेपासून म्हणजे पहिल्या दिवशीपासून सत्याच्या पोरग घरी जेवणच आणि मग माणूस केलं ती काटून बाजूला सारली, त्याचा हात धरला. वाकड्या जर तुमचा देव म्हणजे तो कृष्णच ना. खरं बोलत आम्ही दुसऱ्याला देव मानित नाही, दुसऱ्याची सेवा करायला काही आमचा देव आम्ही त्यालाच देव मानतो. तू घरचं खाऊ घालतो, कुठला खाऊ घालतो रे?
वाकड्याच्या लक्षात आलं की आपल्या बॉसनी सांगितलं होतं कोणी कोणाशी बाहेर कोणाला सांगायचं. तिथे बोलून गेले, सावध झाला. तो म्हणलं तुला काय गेलंय, कोणाच्या घरचं खाऊ घालतो, कोणाचा किती जण घेऊन करतो, तुला काय करायचं. ह्या पोराला पोटभर खायला मिळतं याच्यात तुला समाधान नाही का. अजून चौकशी नाही रे, तसं नाही रे. मग सहज म्हणून विचारलं, सहज विचारलं कुठलं खाऊ घालतो. तो म्हणला नाही सांगणार, नाही सांगणार. तिनं सांगितलं तू जर सांगितलं नाही तर तुझा आणि कृष्णाचा संबंध संपला, तुला मी कुठून ठेवणार. कृष्णाचा संबंध संपला कसं काय कराट्याचा व्यायाम केलेली होती मला, ती साधी सुधी नव्हती. पुष्कळ आळे पिळे देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तिला हात दाबला, कळ लागली. आई सांग ना, तुमचा देव तुम्हाला लोणी पोटभर खाऊ घालतो, कुठलं खाऊ तुम्हाला नाही सांगा. ठीक आहे, मी नाही सोडणार तुला, दुःख सोडणार आहे. तुला दुसरी कामं नाही का, तुला कोंडून टाकी बाहेरून कुलूप लावेल, मग मी माझं काम करीन. तुला नाही तिकडे जाऊन नावीला जातच नावीला तुम्हाला आई आम्ही रोज या घरी जातो. असं घरात कसं काय जाता रे. तो म्हणजे मला माहित नाही हो, तुला एक चौकशी वारी करायला आपल्याला सुद्धा मिळते. तो आम्हाला म्हणतो डोळे नाका, आणि आपलं डोळे डोळे नाक्यानंतर काय हा हेलिकॉप्टर बोलवतो, कसा करतो, काय करतो, आपल्याला काहीच माहिती नाही. डोळे उघडा म्हणून की आम्ही डोळ्यासमोर असतो, कोणी पोटभर खाऊ घालतो आमच्या बरोबर, डोळे खातो आणि मग आम्ही बाहेर. आता डोळे कोण चोरतो हे नक्की कळालं ना, पण तरी प्रत्यक्ष काय दुसऱ्या दिवशी मग महिला मंडळाची बैठक बोलावली. सगळ्या महिलांनी सांगितलं चोरी कोण करते याचा शोध लागलेला आहे, पण तरीही जोपर्यंत पुरावा आपल्या हातात येत नाही तोपर्यंत जाहीर करणं बरोबर नाही. पण अगदी लवकरच तुम्हाला ही गोड बातमी मी सांगत, अशी ती व्याख्यान करून बाहेर निघाले का हा बाहेर उभाच होता. कृष्णा काय लागू आम्ही सगळं ऐकलेलं आहे. कृष्णा अरे असे भाड्या भाड्या घेऊन मी काय जातो चोरी करायला, माझ्या घरी ये ना. ठरलं कधी येशील, या क्षणापासून कधी सावध राहायचं. घरी गेली, तहान लागलेली होती, व्याख्यान वगैरे केल्यावर कीर्तन सुटल्यावर जसं होतं तसं रानात पाण्याचा पत्ता नाही, माठात पाण्याचा पत्ता नाही. पूरला विचारलं बाबा पाणी काय झालं, ती म्हणे पाणी काय झालं, पाणी सगळं काढलं. मग गेली व्याख्यान द्यायला, घरी कोणी नसल्यामुळे मला भरता नाही आलं. ठीक आहे म्हणजे मी आता अर्धे म्हणून ती गेली पाण्याला निघाली. ती म्हणे बा काढते तर दारात बस कवाड लावून का चोरी येणार आहे, म्हणजे तुला कसं काय कळलं. मी सांगून आले की त्याला ये म्हणून तिला दारात बसवलं. म्हणजे ती पाण्याला गेलेली आणि ठराविक कमांडोज घेतले बरोबर, कोगील भरती नाही घेतली, बारी झाली. ठराविक चप्पल असणारे पोरं चला चॅलेंज आहे आपल्याला.
बस तिला पुढं जाऊ दिलं गेले. पुढं पोरगी बसलेली तिकडून उड्या मारल्या. तिला सांगितलं बस बाहेर. लोण्याचं मोठं घेतलं, मध ठेवलेले सगळे पोर बसले. हात त्याला खाऊ घालते, तर त्याला खाऊ घालते, तर त्याला खाऊ घालते. चाललेला आहे कॉलेज तोपर्यंत आले. तिनं पाहिलेले खिडकी एकच उघडी होती, आता 2 कशाला उघडल्या. तिला संशय ते पूर्ण आल्यावर ती म्हणणार आहे इतक्या लोक म्हणजे हंडे तिनं बाहेरच ठेवलं. इतकं हळू दार उघडलं म्हणत यांच्या सुद्धा लक्षात आलं. कृष्णाचा हात पकड आले ज्ञानेश्वर पकडला. कृष्णाला पकडलं. कृष्णाने सांगितले तू ये म्हणले मी आलो. काय म्हणते तुला आता फक्त यशोदेकडे चाल म्हणजे झालं. आता म्हणा तिकडे कशाला इकडेच मिटवून टाक. काय लागेल तर सांग मला. यशोदा चाल शहाण पडले बघ नकोस. हल्ले फुकट आतापर्यंत सगळ्या गावाचं सगळा निचरा काढणार आहे. स्वयंपाक करता करता पण कोणी पत्रिका फित्रिका नाही. राजमान्य राजश्री सगळं धरलं त्याच्या हातात. त्या काळात त्याचं म्हणलं जाऊ दे ना गे जाऊ दे ना जाऊ दे असं मधून चौकात आले. तिकडे जशी पदर तेवढ्या सांगितलंय प्रभावती तुला काय लोणी खाल्लं असेल माझ्याकडे काय लोण्याला कमी नाही. त्याच्यात डबल देईन. पण परवापासून माझा हात धरलेला आहे. तो वाळायला लागलेला आहे. हाताला जर काही झालं तर मी दुसरा दे ना घे ना. मला दुसरा घेत असताना त्यांनी दुसऱ्याचा हात दिला. तेवढ्यात हात चलाखी केली. तिच्याच पोराचा हात तिच्यात आणि तुला मामी देणं सोडून तिला संशय येऊ नये म्हणून बाकीचे पोर हे देणं सोडून नाही का यशोदा मारी ना त्याला तुझ्या कृष्णावर प्रेम नाही का आणि तुला गेली तर सांगत की तो म्हणतो बाबा असा बाबा काय बाहेर बसतो यशोदे बघ ना हातात कोणाला यशोदा वाकडे यशोदे आता काय ऑपरेशन करायचं काय डोळ्याचं नीट बघ ना. यशोदेने सांगितलं इथं कोणी माणसं नाही. तूच जरा तुझं घोंगट काढ आणि बाहेर कोण आहे तिनं माणूस ते तोंडावर असं काढलं समोर त्याची नजर गेल्या. तो म्हणा मामी या जेवायला. हातात कृष्ण समोर पाहते समोर कृष्ण. तिला समजेना गेलं की कृष्ण समोर आहे का हातात आहे. पुन्हा इकडं पाहते पुन्हा तिकडं पाहते पुन्हा इकडं पाहते. बाकीच्या लोकांना हिला काय टाकू आपले काय झालं काय नेमकं तू असं काय करायला लागले का कोणाला धरून आणलेलं कृष्ण दिसायला चिकडं पाहो तिकडं बाहेर तिकडे चक्कर आहे खाली बसली.
चटणीच्या नाकाला लावली कोणी कांदा करून मिरच्या थोड्याशा टाकले सावध केलेले पुन्हा उठली काय झालं ग म्हणे मग तिला हाताकडे पाहिलं ती वाकड्या ती वाकड्या कोणी आई तू माझ्या हातात कस काय आला तू म्हणे घरूनच मला तू धरून आली आणि मला विचार केला तू माझ्या हातात कस काय तिला धक्का दिला पाठीवर काहीच तक्रार केली नाही गेली बघून आणि मग काय आम्ही इतका उन्माद सुरू केला त्या गोकुळामध्ये गोपींना त्रास द्यायचा शेवट गोपींना असह्य झालं अख्ख्या गोकुळातल्या गवळणी एकत्र नंदबाबाच्या कानावर घातलं नंदाने कृष्णाला काय बोला आता तू मोठा झालेला आहेस उद्यापासून आपल्या गाई हातात वाचल्या घ्यायचे आणि सारायला वृंदावनामध्ये जायचं दिवसा गावात राहायचं ठीक आहे बाबा सगळ्या पोरांना सांगितलेलं आहे आता उद्यापासून उद्या गाई नाही वनामध्ये गोकुळाच्या आसपास अनेक वन होती त्या वनात जायचं नाही चालायचं नाही जोगून बसल्यानंतर गोपाळाबरोबर नाना प्रकारचे खेळ खेळायचे आणि मग खेळ खेळून वेळ झाली की गोपाळाने तक्रार स्वर्गे लोके विषय